मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट? अहो मग आजच C24 या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। श्रीगोंदा शहरामधील प्रलंबित प्रश्नांवरनं पुन्हा एकदा पालिकेमधील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष उफाळून आला आहे। सामाजिक कार्यकर्ते सतीश बोरुडे यांनी आजपासून ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे। आंदोलनाला शिवसेना नगरसेवकांनी उघड असा पाठिंबा दर्शवला, त्यामुळे पालिकेमधील भाजप आणि शिवसेना नगरसेवकांमधील वाद पुन्हा ऐरणीवरती आलाय। सतीश बोरुडे यांनी दिलेल्या पत्रानुसार शहरामधील अनेक महत्त्वाचे प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित असून प्रशासनाकडून वारंवार पाठपुरावा करून देखील ठोस कारवाई होत नाहीये असा आरोप करण्यात आला। विशेषतः शनी चौक ते जोधपूर मारुती चौक या मार्गावरील रखडलेली कामं, पाणी आणि गटार समस्यांचे निवारण तसेच नगर परिषदेच्या कामकाजामधील विलंब यासारख्या मुद्द्यांवरती नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। तसेच नागरिकांच्या मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत बोरुडे यांनी प्रशासनावरती टीका केली आहे। याआधी देखील या विषयावरती आंदोलन आणि पाठपुरावा करण्यात आला होता, मात्र प्रशासनाकडून कोणतीही ठोस माहिती किंवा लेखी उत्तर मिळालं नाहीये असं त्यांनी स्पष्ट केलंय। दरम्यान या आंदोलनामुळे शहरामधील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। भाजप आणि शिवसेना नगरसेवकांमध्ये कामकाजाच्या मुद्द्यावरनं संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे। नागरिकांच्या प्रश्नांवरती तोडगा निघावा यासाठी हे आंदोलन सुरू आहे असं बोरुडे यांनी म्हटलंय। श्रीगोंदा शहरातील महत्त्वाच्या प्रलंबित विषयासंदर्भात श्रीगोंदा नगर परिषदेसमोर ठिय्या आंदोलन आज सुरू केलेलं आहे। या आंदोलनाचे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत त्या लोकांच्या, सर्वसामान्यांच्या जीवनाशी रोजचे निगडीत आहेत। आमचा पहिला मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा आहे, जे आता MSIDCच्या अंतर्गत काम चालू आहे, पारगाव रोड ते 508 JHD या रस्त्याचं काम हे अर्धवट राहिलेलं आहे। या कामात जी गटार लाईन आली, ही गटार लाईन कुणी करायची, म्हणून श्रीगोंदा नगर परिषद व MSIDC या दोघांच्या वादात ती राहिली। त्या सगळ्यात पहिला मुद्दा आहे की ती गटार लाईन पूर्ण झाली पाहिजे आणि त्या रस्त्याचे काम पूर्ण होऊन आज लोक त्या धुळीमुळे ज्या नरक यातना जे दुकानदार, नागरिक भोगत आहेत, ही सगळ्यात वाईट गोष्ट आहे। अक्षरशः लोकांनी दुकानं विकायला काढलेली आहेत, अनेक दुकानं बंद होण्याच्या मार्गावर आहेत। कित्येक महिन्यापासून हा त्रास चालू आहे। जर ह्याच्यावर प्रशासनाला जर उपाय सुचत नसेल तर फार लाजिरवाणी बाब आहे। त्याच्यातला दुसरा मुद्दा आहे, ही जी धूळ जोपर्यंत काम चालू आहे तोपर्यंत त्याच्यावर पाणी मारणे, स्वच्छता ठेवणे ही जबाबदारी पालिकेची आहे। एकमेकावर जबाबदारी ढकलून हे चालत नाही, कारण हे जी संस्था आहे ही नागरिकांसाठी चाललेली आहे। नागरिकांना ज्या गोष्टी गरजेच्या आहेत तिच्यावर त्यांनी काम केलं पाहिजे, ना का स्वतःचा इगो इश्यू या ठिकाणी न वापरता हे काम झाले पाहिजे। आमचा दुसरा मुद्दा आहे, नगर परिषदेमध्ये जे नागरिक पत्र व्यवहार करतात, जी माहिती मागवतात, ह्या पत्रांना केराची टोपली दाखवली जाते। आम्ही आंदोलनासंदर्भात जे पत्र दिलं होतं, या पत्राचं आज तागायत 6 एप्रिलला पत्र दिलेलं आहे। आज 15 तारीख आहे। आम्हाला आंदोलनाच्या बाबतीत श्रीगोंदा नगर परिषदेने कोणतंही पत्र दिलेलं नाहीये। त्याचं कारण असं आहे की इथं आता लोकशाही न राहता या ठिकाणी हुकुमशाही तयार झाली आहे। सत्ताधारी आणि अधिकाऱ्यांची युती होऊन
जे बोलणारे लोक आहेत, जे समाजासाठी झगडणारे लोक आहेत, यांना थांबवण्याचं काम सुरू केलेलं आहे. त्यामुळे हा मुद्दा सुद्धा महत्वाचा आहे की लोकांना माहिती मिळली पाहिजे, पारदर्शक कारभार झाला पाहिजे. तिसरा मुद्दा आहे सभागृहात जो व्हिडिओ शूटिंग जे केलं जातं, हे व्हिडिओ शूटिंग शासन परिपत्रकानुसार हे वेबसाईटवर अपलोड करणं गरजेचं आहे. पण श्रीगोंदा नगर परिषदेने आजपर्यंत ते शूटिंग अपलोड केलेलं नाही. त्यामुळं बार्शी नगर परिषद असो, दौंड नगर परिषद असो, या ठिकाणी फेसबुक लाईव्हद्वारे लोकांना जे सभामध्ये जे कामकाज चाललं जातं, जे आमचे प्रतिनिधी आहेत हे त्या ठिकाणी जे प्रश्न मांडतात, या सर्वांचं अवलोकन लोकांना करता येतं. ही माझी मागणी आहे. हे शासन परिपत्रक आहे, हे होणं गरजेचं आहे. ह्याच्यासाठी कुठलाही ठराव वगैरे घेण्याची गरज नाही, कारण हे शासनाने ठरवून दिलेलं आहे. माझा पुढचा मुद्दा आहे बायपास लगत जो कचरा टाकला जातो, यासाठी हा कचरा टाकून रोखण्यापाशी त्या ठिकाणी 7 फुटी जाळी नदी पात्राच्या बाजूने करण्यात यावी अशी मागणी आहे. कारण नदी पात्रामध्ये अक्षरशः ढिगाने कचरा पडलेला आहे. नदी ही आमची सरस्वती नदी गटारगंगा बनलेली आहे. या ठिकाणी मेलेल्या कोंबड्याचे जे काही अवशेष आहेत हे टाकले जातात. अक्षरशः तुम्ही बायपासमध्ये कधी जा, तुम्हाला कंटिन्यू अत्यंत घाणेरडा वास येतो. कचरा, वास, गटार या सर्वामुळं सरस्वती नदी ही नदी न राहता हा नाला बनलेला आहे, गटारीचा नाला बनलेला आहे. या मुद्द्यावर सुद्धा आम्ही प्रकाश टाकू इच्छितो. मान्य नगरसेवक आमचे पांडुशेठ पोटे यांनी सुद्धा यावर पत्रव्यवहार केला, पण त्यांना विचारा, या पत्राचं साधं उत्तर सुद्धा देण्यात आलं नाही की आम्ही कारवाई करू ना करू. ही हुकुमशाहीच्या दिशेने वाटचाल चालू आहे. पुढचा मुद्दा आहे आमचा हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोक कल्याण अभियानाअंतर्गत आपल्या नगरपालिकेला 1 कोटी रुपये निधी प्राप्त होणार आहे. या निधीमध्ये 50% खर्च हा महिलांच्या व आरोग्याच्या विषयी करण्याचा आहे. पण याच्यामध्ये एक स्पष्ट ओळ आहे की तो शाळेवर करावा. आणि जरी आपल्या श्रीगोंदा नगर परिषदेच्या मालकीच्या शाळा नसल्या तरी आपण त्या जिल्हा परिषदेची एनओसी घेऊन या शाळेवर खर्च करू शकतो. कारण यापूर्वी आम्ही श्रीगोंदा मुले या ठिकाणी 6 रूम बांधलेले आहेत. 50 लाख रुपये नगर परिषदेने दिले होते व त्या आज मुलांसाठी शाळा उभी आहे. आमची मागणी आहे श्रीगोंदा परिषद हद्दीतील ज्या शाळा आहेत त्यांना तुम्ही टॉयलेट उपलब्ध करून द्या, नाही वर्गखोल्या उपलब्ध करून द्या. कारण सगळ्यात महत्वाची शाळा आहे, शिक्षण आहे तर सगळं आहे. या धोरणानुसार तुम्ही शाळेसाठी हा निधी प्राधान्याने खर्च करावा अशी आमची विनंती आहे सत्ताधाऱ्यांना. आणि माझा पुढचा मुद्दा आहे शहरात जे अनधिकृत फ्लेक्स वगैरे लागतात, लोकांना अनधिकृत का लावावं लागतात? कारण याच्या जागा निश्चित नाहीयेत. पालिकेने जागा निश्चित करून त्या ठिकाणी आम्हाला जो कर भरून ती लावण्याची मुभा मिळावी. कारण हायकोर्टाचे असे निर्देश आहेत की तुम्ही जागा उपलब्ध करून द्या, त्या ठिकाणी त्यांना पैसे भरून लावण्याची संधी मिळली पाहिजे. पण आजपर्यंत श्रीगोंदा नगर परिषदेने जागा निश्चित केलेल्या नाहीत व त्याचा लिलाव वगैरे हे तर लांबच राहिलं. म्हणजे अनधिकृत होर्डिंग जे विद्रुपीकरण केलं जातं याला पूर्ण पाठिंबा श्रीगोंदा नगर परिषदेचा आहे असा माझा आरोप आहे. आणि या सर्व मागण्यांसाठी आम्ही आज या ठिय्या आंदोलनात बसलेलो आहोत. आणि जे आज आमचे शिवसेना नगरसेवक आहेत, बंटी बुरुडे असो, आमचे शिंदे सर आणि पोटे साहेब, आवटी सर, कोथिंबिरे, सोनू, हे सर्व आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आले आहेत. कारण सत्ता ज्यांच्याकडे आहे, जर नागरिकांच्या हिताचे निर्णय मांडल्यानंतर ते प्राधान्याने घेतले पाहिजे. मग तो सत्तेतला असू नाही तर विरोधातला असू, आपला एकमात्र उद्दिष्ट आहे की शहर स्वच्छ आणि सुंदर होणे व लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या संपणे, यावर काम होणं गरजेचं आहे. त्यामुळं मी ही भूमिका घेऊन आज श्रीगोंदा नगर परिषदेच्या दारामध्ये ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे. आमची पुढची भूमिका, आमचं आंदोलन तर चालूच राहील. हे आंदोलन इथे संपल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय यासमोर माझं आंदोलन चालू राहील. याच्यातले काय पहिली एक मागणी जी होती आपली गटार लाईन, तिचं काम चालू झालेलं आहे. फक्त ते संत गतीने आहे, ते अजून होणं गरजेचं आहे. आणि दुसरी मागणी होती बायपास रस्त्यालगत साफसफाई, ती सुद्धा चालू झालेली आहे. आणि आता त्या मागण्या त्यांनी पूर्ण केल्या का नाही ह्या बाबतीतलं पत्र त्यांनी मला दिलेलं नाहीये. त्यामुळं मला आज रोजी माहीत नाही की त्यांनी कोणत्या मागण्या मान्य केलेल्या आहेत का कोणत्या पेंडिंग ठेवलेल्या आहेत. यापूर्वी आम्ही आंदोलन केलं होतं की शहरात मोकाट जनावरांचा सुळसुळाट झालेला आहे
कुत्रे जे आहेत ते बाईट घेत आहेत, लहान लेकरं त्याच्यामुळे दहशतीखाली आहेत. याच्यावर काम होणं गरजेचं होतं, पण नेहमीप्रमाणे त्याच्यावर कोणतंही काम नाहीये. आज मी मोकाट जनावरं मोठ्या तोऱ्यात फिरत आहेत, कुठलीही कारवाई नाही, काही नाही. तुम्ही कामं करण्यासाठी आलेले आहात, नाका त्या पदाचं तुम्ही त्याचं काम करा, प्रेझेंटेशन करण्यासाठी. तुम्ही काम, तुमच्या शब्दात सेवक आहे, तुम्ही सेवा म्हणून हे काम करा, लोक नक्की तुम्हाला डोक्यावर घेतील. हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना वंदन करतो. आज आमचे मार्गदर्शक श्रीगोंदा शहरातील सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी नेहमी झगडणारे सतीशजी बुरुडे हे इथं नगरपालिकेच्या इथे ठिय्या आंदोलनाला बसले आहेत. आम्ही सर्व शिवसेना पक्षाच्या वतीने आमचे तालुका प्रमुख असतील, जिल्हा उपप्रमुख असतील, मनोहरदादा पोटे, तसेच आम्ही नवनगरसेवक, आम्ही सतीश भाऊंच्या ह्या सगळ्या मागणींना जाहीर पाठिंबा देत आहोत. आणि ह्याच्यात चुकीचं काय, त्यांनी जे 6 मुद्दे मांडलेत ते एकदम रास्त मुद्दे आहेत. नगरपालिकेची ज्यावेळेस मिटिंग होती सगळ्या नगरसेवकांची, त्यावेळेस आमची नगरसेविका ॲडव्होकेट दीपालीताई बुरुडे यांनी तो मुद्दा उपस्थित केला की जे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियानाअंतर्गत जो 1 कोटी रुपये निधी मंजूर झालेला आहे, त्या 1 कोटी निधीपैकी 50 लाख रुपये निधी हा दीपालीताईंनी त्यावेळेस प्रस्ताव मांडला होता की सोनोग्राफीची अत्यंत आवश्यकता आहे, सोनोग्राफी सेंटरची. सरकारी दवाखान्यात सोनोग्राफी सेंटर अवेलेबल करून त्यासाठी 50 लाख रुपये निधी मंजूर करण्यात यावा. तसेच आमच्या सतीशजींची मागणी आहे की 50 लाख रुपये त्यातला निधी हा मराठी शाळांसाठी वापरावा. आपल्या श्रीगोंदा नगरपालिकेच्या हद्दीमध्ये 37 जिल्हा परिषदे शाळा आहेत. दुःख या गोष्टीचं आहे की ते पालिकेच्या हद्दीत आहेत फक्त, पण त्याला पालिका 1 रुपया निधी देऊ शकत नाहीत. देण्याची मानसिकता पाहिजे, मार्ग कसा पण निघतो. जसं आमच्या सतीशजींनी आताच सांगितलं की जिल्हा परिषदेची एनओसी घेऊन त्यांना निधी आपल्याला देता येईल, पण त्याच्यासाठी इच्छाशक्ती पाहिजे. आमच्या सहकारी भाजपच्या नगरसेवकांनी प्रस्ताव मांडला की 50 लाख रुपये निधी हा जिमसाठी देण्यात यावा. लेडीज जिम, महिलांची जिम. आणि ती महिलांची जिम कुठं, तुम्हाला कोणाला नागरिकांना वेळ असला तर नक्कीच जा होंडराव चौकात, तिथं जुनी बिल्डिंग आहे नगरपालिकेची बघा, त्या बिल्डिंगच्या अलीकड राम मंदिराच्या एक्झॅक्ट समोर तिथं आपण त्या तालमीच्या जागेत आपण ते 50 लाख रुपयाची जिम करू. किती शहरातील महिला ज्या सार्वजनिक जिम आहेत अध्यक्ष, किती महिला जिमला जातात? मला वाटतं बोटावर मोजणे इतकी संख्या असेल. आणि ती ठराविक महिलांसाठी जर आपण 50 लाख रुपये निधी तिथं देत असू, देण्यात हरकत नाही. अजून 2 कोटी आणा ते 50 लाख रुपये पण तिथं द्या. पण सोनोग्राफी सेंटर चांगलं का जिम चांगली? गरज कशाची, आरोग्याची गरज आहे का जिमची गरज आहे? ह्याचा पण गांभीर्याने विचार केला पाहिजे. हम करे सो कायदा ही पद्धत बंद केली पाहिजे. तो ठेकेदार दिलाय गोड बोले, तो कुणाला गोड बोलून त्याने काम घेतलंय आणि त्याला कोण काय बोलत नाही, ह्याचा पण कुणीतरी जाब विचारणार पाहिजे. माझ्या प्रभाग क्रमांक 2 मध्ये गेल्या 6 दिवस झाले नागरिकांना पाणी नव्हतं प्यायला. मी माहिती घेत होतो तर म्हणले इंदिरानगर मधली ते काम चालू आहे रोडचं म्हणून पाईपलाईन फुटली आणि त्याच्यामुळे 6 दिवस झाले पाणीच नाही. मग काल मी ज्यावेळेस सांगितलं की मी स्वतः तिथं जाऊन उद्या सकाळी 8 वाजेपर्यंत जर पाणी नाही आलं तर म्हणलं तिथं जाऊन 2 बाटल्या घेऊन अध्यक्ष म्हणलं आंघोळ करीन जाऊन तिथं. मग त्यांनी काय येल बसवला, काय केलं आणि मग तिथं पाणी सोडलं. आता त्या कामामुळं पाईपलाईन फुटणार होती, गटर लाईन परत दुरुस्त करावं लागणार होती. पहिल्यांदा 6 इंचचे पाईप होते, आता परत वाढीव 600 इंचचे पाईपलाईन टाकावं लागणार होती. 600 mm ची पाईपलाईन टाकायला लागणार होती. हे सगळं त्या ठेकेदाराला माहिती होतं. त्यांनी कामाची घाई केली, त्यांनी ते व्यवस्थित अभ्यास केला नाही. त्याला काम देणाऱ्यांनी सुद्धा काही व्यवस्थित अभ्यास केला नाही असा माझा प्रत्यक्ष नाही डायरेक्ट आरोप आहे. त्याच्यामुळं ह्या सगळ्या मागणीवर विचार व्हावा. आणि कोण विरोधी पक्षातले किंवा कोण शिवसेनेचे किंवा कोण BJPचे कोण राष्ट्रवादीचे असं न करता आपण सगळ्यांनी मिळून शहराच्या विकासासाठी एकत्र येऊन नागरिकांना न्याय देण्याचं काम करावं अशी मी मागणी करतो. आणि ह्या व्हिडिओ मार्फत आमच्या सतीशजींच्या ह्या ठिय्या आंदोलनाला शिवसेनेच्या वतीने जाहीर पाठिंबा देतो. जय महाराष्ट्र. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा.